पत्रकारांना न्याय तपासून वंचित ठेवणारा रजिस्टरचा निषेध असो नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी धिक्कार असो रजिस्टरचा धिक्कार असतो रजिस्टरचा धिक्कार असो करोडोचा भ्रष्टाचार करणारा एमसीला अटक झालीच पाहिजे करोडोचा भ्रष्टाचार करणारा एमसीला अटक झालीच पाहिजे वाशी फॅन्टासिया बिझनेस प्रिमायसेस सोसायटीतील व्यवस्थापन समिती करत असलेल्या भ्रष्टाचारास सहकारी संस्था सिडको उपनिबंधक कार्यालयाचा खुलेआम आशीर्वाद असल्यामुळे काही जागृत सदस्यांनी उपनिबंधक यांच्या कार्यालयात जाऊन श्री प्रताप पाटील उपनिबंधक सहकारी संस्था सिडको यांना निवेदन दिले। भ्रष्टाचारी कार्यकारी कमिटीला आपल्या कार्यालयाकडून का अभय दिला जातो असा प्रश्न देखील उपनिबंधकांना विचारण्यात आला। सदस्यांनी कार्यकारी कमिटी करत असलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवल्यानंतर पत्रकारांनी उपनिबंधक प्रताप पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रताप पाटील यांच्या कार्यालयातून पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर पत्रकारांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। पत्रकारांनी आम्हाला प्रवेश दिला नाही तर आम्ही कार्यालयासमोर आंदोलन करू असे खडसावून सांगितल्यानंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला। यावेळी पत्रकारांनी प्रताप पाटील यांना अनेक प्रश्न विचारून भ्रष्टाचाराविरुद्ध आपण कारवाई कधी करणार आहात असे विचारले। सीताराम कळंबे, मी 24 तास, नवी मुंबई। या ठिकाणी घोटाळा असा झाला की आता एक साधं उदाहरण म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वी 40 मीटर होते, त्या 40 मीटर पैकी 24च मीटर शिल्लक राहिले, म्हणजे बाकीचे याचा पैसा जातो कुठे? किंवा VRF आहे तो त्याचा पैसा घेतलाय परंतु अजूनपर्यंत लावलेला नाही। बिल्डिंगची अवस्था बघताना आपल्याला लक्ष देईल, पैसे आम्ही मेंटेनन्स दर महिन्याचे बरोबर मेंटेनन्स देतो, मग तो पैसा मेंटेनन्स साठी तुम्ही का वापरत नाही? तो जातो कुठे पैसा? याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आता डिरजिस्ट्रेशन हा मुद्दा घेतात ते प्रत्येक वेळेला सगळ्यांची तोंड बंद करायला, बिल्डरचा मुद्दा घेतात, ही सगळी बिल्डरची माणसं आहेत, सगळ्यांची तोंड बंद करायला। जर डिरजिस्ट्रेशन झालं असतं तर त्यांनी रजिस्ट्रारनी त्यांना इलेक्शनसाठी अलाव केलं नसतं। इलेक्शन झालं आहे त्यामुळे डिरजिस्ट्रेशन हा मुद्दा नाही आहे, म्हणजे सोसायटी अजूनही ती चालू आहे, रजिस्टर्ड आहे। तर डिरजिस्ट्रेशन घेऊन लोकांना ते का चुकीच्या मार्गावर नेत आहेत? जर तुमचा तो कुठलाही मुद्दा असेल तो बिल्डरशी जाऊन का नाही ते हे करत आहेत की जे बिल्डरकडून तुम्ही घेतलंय सगळं, तर त्या बिल्डरला तुम्ही जाऊन विचारायला पाहिजे। तुम्ही मेंबर्सना विचारता, मेंबर्सचं इतकं हरेसमेंट करता, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक प्रश्नासाठी त्यांना वेटीस धरता आणि त्यांना त्यांच्या गाळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील मग ते घेत नाहीत। मग अशामुळे ते सगळे मेंबर्स घाबरलेले आहेत की आपले मुद्दे हे आपण जर काही झालं तर आपल्याला ते हेल्प करणार नाहीत, या दृष्टीने ते घाबरलेत, त्यामुळे ते पुढे येत नाहीये आणि हे आम्हाला नको आहे। ही फॅन्टासिया ते एकदम तळागाळाला पाडतायत, त्यांचा अजेंडा एकच आहे की बिल्डरला विकायचं आहे आणि त्याच्यातून पैसे कमवून पळायचे आहे। आणि आम्हाला कुठलाही त्यांनी कन्व्हेन्स डीडचं जे त्यांनी दिलं होतं, कन्व्हेन्स डीड त्यांनी केलं नाही, मग ही सोसायटी आमची असून आम्हाला मिळणार नाही। हे मुद्दे त्यांच्या सगळ्या लक्षात आहेत आणि ही कॉमन मॅन आहेत, कॉमन लोक आहेत, त्यामुळे याला कुठेही हे पळू शकणार नाहीयेत, पोलीस स्टेशनला पण ते जाऊ शकत नाहीत। अशी लोक आहेत, त्यांना कसा फसवायचं याची तयारी ते बरोबर करत आहेत। सर कसं झालंय माहितीये की आम्ही पत्रकार आलो कारण आम्हाला काहीतरी न्यूज आली होती की करोडो रुपयाचा घोटाळा झालाय। मग आम्ही वन साइड बातमी लावायची का की ते बोलतायत करोडचा घोटाळा झालाय, तो बरोबर आहे की तुमची बातमी, तुमची बाजू सर आम्हाला ऐकून घ्यायलाच पाहिजे। कारण आज कसं झालं माहितीये की VRF घोटाळा करोडोचा होऊन देखील आपण एन्क्वायरी ऑफिसर नेमून देखील त्या लोकांनी चार्ज दिला नाही, आजही ती लोक सत्तेत आहेत। आता फंटासियाबद्दल आम्ही बोलतोय की VRF घोटाळा झाला, करोडोचे घोटाळे झाले म्हणून एन्क्वायरी ऑफिसर नेमला गेला, पण तरी पण एन्क्वायरी ऑफिसरला त्यांनी दाद दिली नाही, त्यांनी चार्ज एन्क्वायरी ऑफिसरकडे सुपूत केला नाही, ऍडमिनिस्ट्रेटर नेमला, त्याला त्यांनी उडवून लावलं। असं असताना म्हणजे एका सोसायटीतील 600 लोकांचं हित जपलं जात असताना जर काही लोक त्यांची मनमानी करत असेल तर तुम्ही ह्या 600 लोकांना न्याय देऊ शकत नाही साहेब? या बाबतीत आता ऑलरेडी चर्चा झाली आहे, ती लोक आली होती सगळे, ते शिष्टमंडळ मला भेटले, पूर्ण चर्चा झाली या विषयावर। त्या संस्थेची ऑलरेडी 83 ची म्हणजे आमच्या कलम 83 म्हणून एक आहे ज्याच्यात चौकशी केली जाते, प्राथमिक चौकशी, ती चौकशी झालेली आहे। चौकशीमध्ये काही घोटाळा उघडकीस आलाय तर त्याच्या पुढची म्हणजे संस्थेचं नुकसान जे झालंय ते नुकसान फिक्स म्हणजे जबाबदारी निश्चित करण्याची सुरू आहे आता इन्क्वायरी। त्याचा आमच्याकडे जे आमचं सहकार कार्यालय कलम आहे त्यात आमच्याकडे रूल 72 म्हणून आहे, त्याच्यातल्या सब रूल 3 प्रमाणे त्याचं आरोपपत्र निश्चित करण्याचं काम सुरू आहे। मला आता जे सभासद भेटले त्यांच्यावर मी ती चर्चा केली की तुम्ही मला
त्या आरोप निश्चिती करण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सहकार्य करा आम्हाला, कारण ते सोसायटी लोक सहकार्य करत नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. तर त्यामुळं ज्यांच्यावर आपण नुकसान भरपाई निश्चित करणार आहोत त्यांच्याकडून माहिती ती घेऊन आम्ही त्याच्या पुढे जाणार नाही ना. सर, आपल्याकडून FIR नोंदला गेलाय त्या लोकांवरती? 83 ची एन्क्वायरी चालू होती, FIR केला गेला नाही का? आपण 88 ची कारवाई करताय. ती करतो, तीच आमची सिव्हिल म्हणजे दिवाणी जी बाजू असते तीच आम्ही प्रोसेस करतो. मग याच्यामध्ये FIR नोंदला जाऊ शकत नाही? नाही, ते आता ते ऑडिटरचं काम आहे, ते ऑडिटरने केले ते बहुतेक केलेलं नाही. शिवाय त्यांनी पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेटरला तिथून जुगारून लावलं, उडवून लावलं, ऍडमिनिस्ट्रेटरला चार्ज दिला नाही. अशा वेळेला पण त्यांच्यावरती FIR का दाखल केला गेला नाही? त्यावेळेला 80ची कारवाई आमच्याकडे चार्ज घेण्यासाठी जी कारवाई असते ती कारवाई आमच्या ऑफिसकडून झाली होती. मीनवाईल त्या आमची जी ऑर्डर होती तिलाच मंदिर बोलण्याच्या पातळीवर स्टे झाला होता. त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये ते प्रकरण गेलं आणि त्यामध्ये सगळं डिले झालं होतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.